उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील परकीय गुंतवणुकीबाबत अभिमान व्यक्त करत एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे। त्यांनी सांगितलं की 2024-2025 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्रात तब्बल 70,795 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे, जी एकूण देशातील गुंतवणुकीच्या 52.66% इतकी आहे। राज्यातील गुंतवणुकीचा क्रम खालीलप्रमाणे: महाराष्ट्र 70,795 कोटी, कर्नाटक 19,059 कोटी, दिल्ली 10,788 कोटी, तेलंगणा 9,023 कोटी, गुजरात 8,508 कोटी रुपये, तामिळनाडू 8,325 कोटी, हरियाणा 5,818 कोटी, उत्तर प्रदेश 370 कोटी व राजस्थान 311 कोटी। या तिमाहीत एकूण देशभरात 1,34,959 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे। त्यापैकी निम्म्याहून अधिक गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। महाराष्ट्राने गेल्या काही वर्षांपासून सतत परकीय गुंतवणुकीच्या क्षेत्रात आघाडी कायम ठेवली आहे। 2022-23 या वर्षात 1,18,422 कोटी रुपये तर 2023-24 या वर्षात 1,25,101 कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात आली होती। 2014 ते 2019 दरम्यान सत्तेत असताना त्यांनी 3,62,161 कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आणली होती, तर गेल्या 2.25 वर्षात 3,14,318 कोटी रुपयांची गुंतवणूक देखील दाखवली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कामगिरीसाठी सर्व महाराष्ट्रातील नागरिकांचं अभिनंदन केलंय आणि राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी ही घडामोड महत्त्वपूर्ण असल्याचं नमूद केलंय। या आणि अशाच अधिक माहितीसाठी आमच्या तारा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की महाराष्ट्राने एफडीआयचे थेट परकीय गुंतवणुकीचे सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि यावर्षी एकूण देशात आलेल्या गुंतवणुकीच्या 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात आली आहे। म्हणजे देशातल्या सगळ्या राज्यातली गुंतवणूक एकत्रित केली तरीही महाराष्ट्रातली गुंतवणूक त्यापेक्षा जास्त आहे। आपल्याला कल्पना आहे की 2020 साली 2021 साली महाराष्ट्र गुंतवणुकीत मागे गेला होता। 14 ते 19 आम्ही तो पहिल्या क्रमांकावर ठेवला होता। मग गुजरात आणि कर्नाटक पुढे गेलो होतं। ज्यावेळेस सरकार आल्यावर माझ्या पहिल्याच इंटरव्ह्यूत मी सांगितलं होतं की थेट परकीय गुंतवणुकीत पुन्हा महाराष्ट्राला क्रमांक 1 वर आणू। 22 मध्ये 23 मध्ये पुन्हा आम्ही त्याला पहिल्या क्रमांकावर आणलं आणि मागच्या वर्षी आपण बघितलं असेल आपल्या नंतरची जी मोठी राज्य आहेत, गुजरात असेल, कर्नाटक असेल, दिल्ली असेल, यांच्या एकत्रित गुंतवणुकीपेक्षा जास्त गुंतवणूक आपल्याकडे आली होती। पण यावेळेस तर आपण सगळे रेकॉर्ड तोडलेले आहेत आणि 52% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे। मला असं वाटतं की जे लोक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करत होते, महाराष्ट्रातनं उद्योग बाहेर चालले आहेत, महाराष्ट्रात हे होत आहे ते होत आहे, आज या आकड्याने त्यांना पूर्णपणे उत्तर मिळालेलं आहे। आणि आपण बघितलं असेल टोयोटा सारखी मेजर कंपनी, फोक्सवॅगन सारखी मेजर कंपनी, या सगळ्या कंपन्या आता महाराष्ट्रात आहेत।